Hello, students. As we have completed the very first two poems, now today we are going to enjoy a ballad, that is next poem, that is the Inchcape Rock. The Inchcape Rock by Robert Southey. Students, Robert Southey was born in 1774 in Bristol, United Kingdom. Bristol, United Kingdom. Here, he was an English poet. आता या ठिकाणी आपल्याला जे पोएट आहेत रॉबर्ट साऊदी त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती आपण या ठिकाणी घेऊयात. ही वॉज an English poet of the Romantic school. He was one of the late or the contemporary poet along with William Wordsworth and S.T. Coleridge. Robert Southey was England's poet laureate for 30 years. Poet laureate for 30 years. म्हणजे राजकवी म्हणून त्यांनी 30 वर्ष इंग्लंडमध्ये गाजवलेली आहेत. ही वॉज हिस्टॉरियन. त्यांचा रोल कुठला कुठला आहे पहा. ही वॉज हिस्टॉरियन, लिटररी स्कॉलर, बायोग्राफर, एस्से रायटर, prolific letter writer, means creative, and a renowned translator. Renowned translator means Robert Southey was a versatile personality, all-round personality. Here, the Inchcape Rock is the best known example of his ballad. Inchcape Rock हे एक बॅलडचं बेस्ट नोन एक्झाम्पल आहे. मुलांनो, बॅलड म्हणजे काय तर पोवाडा. पोवाडा हा कसा असतो तर पोवाडा हा एखाद्या व्यक्तीची स्तुती करताना गाण्याच्या स्वरूपामध्ये किंवा त्याच्यामधून आपल्याला काहीतरी डायडॅक्टिक स्टोरी घेता येईल, म्हणजे उपदेश घेता येईल अशा पद्धतीचा जो एक पोवाडा असतो. आता बघा, अ बॅलड मीन्स अ लॉंग नरेटिव्ह song or poem which tells us story in a simple language. गाण्याच्या स्वरूपामध्ये एखाद्या माणसाची स्टोरी, महान व्यक्तीची स्टोरी, जसं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे ऐकतो. त्या पोवाड्यामधून आपल्याला असं लक्षात येतं की महाराज हे किती शूरवीर होते, महाराजांची कीर्ती कशा पद्धतीची होती. तशाच गोष्टी आपल्याला या पोएममधून पाहायच्या आहेत. आता बघा, देर आर 17 स्टांजाज इन दिस पोएम. There are 17 stanzas in this poem. And this poem speaks about didactic म्हणजे उपदेशात्मक गोष्ट आपल्याला स्टोरी सांगते. डायडॅक्टिक. And of course, this ballad is based on folklore किंवा फोकटेल किंवा ट्रॅडिशनल स्टोरी. एका ट्रॅडिशनल स्टोरीवरती हे बॅलड डिपेंड आहे, आधारित आहे. स्टुडंट्स, दिस पोएम स्पीक्स अबाउट अ डायडॅक्टिक स्टोरी. दॅट मीन्स दिस पोएम instructs or teaches the readers a moral lessons. Our poem is based on, or our poem is about the Inchcape Rock. The Inchcape Rock, that is a legendary rock. Legendary. And this is actually a reef. आता इंचकेप रॉक म्हणजे काय तर हे एक रीफ आहे. रीफ म्हणजे काय, पाण्याखाली जेमतेम बुडालेला खडक. म्हणजे समुद्राची खोली ही फार असते आणि तिथंपासून, त्या समुद्राच्या बुडापासून
वरपर्यंत ॲट द सरफेस लेवलपर्यंत आलेला तो खडक आहे, पण तो पाण्याच्या उंचीपेक्षा वरती नाही, अगदी थोडासा आहे. त्याला रीफ असं म्हटलं जातं. You know, students, reef is, I will tell you the definition in English, that the reef is a bar of rock or sand or similar material lying beneath the surface of water. पाण्याच्या लेवलच्या, सरफेस लेवलच्या अगदी थोडंसं खाली, जेमतेम वरती आलेला तो खडक. Inchcape Rock is situated close to the coastal region of Angus in Scotland. कुठं आहे तो? स्कॉटलँडमध्ये आहे. Inchcape is sandstone reef. Inchcape म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते काय आहे? सँड, रॉक आणि असं सिमिलर मटेरियल तयार होऊन झालेला रीफ आहे तो, खडकाचा भाग आहे. इट इज अबाउट 11 miles. 11 miles म्हणजे 18 kilometers ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ स्कॉटलँड. द नेम इंचकेप कम्स फ्रॉम, आता हे इंचकेप नाव कुठून आलं पहा. द नेम इंचकेप कम्स फ्रॉम द स्कॉटिश वर्ड. कुठून आलेला आहे तो? स्कॉटिश वर्डमधून आलेला आहे. आणि त्याचा मिनिंग काय होतो? इंचकेपचा मिनिंग बघा आता. बी हाईव इस्ले. Beehive Islay means probably it is named so to compare the shape of the reef to old style scape of beehives. ओल्ड स्टाईलचे जे काही स्केप होते, स्केप म्हणजे काय? गवतापासून तयार केलेलं जे काही मधमाशांचं पोळं असतं त्याच आकाराचा हा इंचकेप रॉक आहे. म्हणून त्या स्कॉटिश वर्डपासून हा इंचकेप हा शब्द निर्माण झालेला आहे. दिस पोएम, आता बघा हे आपल्याला पोएम काय सांगते बघा. दिस पोएम टेल्स अस स्टोरी अबाउट अ गुड ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक अँड डेव्हिलिश सर राल्फ द रोवर. एक व्यक्ती आहे चांगला, एक व्यक्ती आहे वाईट. चांगला व्यक्ती आहे तो ॲबॉट आणि वाईट आहे तो सर राल्फ द रोवर. This Inchcape Rock is very dangerous, you know, my dear students, and this caused many shipwrecks. Students, shipwrecks is the destruction of, shipwreck म्हणजे काय? Is the destruction of a ship at sea by sinking or breaking. त्याला आपण shipwreck असं म्हणूया. The abbot means, आणि abbot कोण आहे? A man who is the head of an abbey of monks. मॉन्क्स असतात, नन्स असतात, आणि ह्या मॉन्क्सचा, नन्स ह्या जनरली फिमेल असतात आणि ॲबॉट म्हणजे मॉन्क्स जे आहेत ते मेल असतात. मग ह्या सगळ्या मॉन्क्सचा जो काही प्रमुख आहे त्याला इथं ॲबॉट असं म्हटलेलं आहे. अँड रोअर कोण आहेत? रोअर इज द पर्सन हू स्टँड्स किंवा हू स्पेंड्स टाईम वॉन्डरिंग ऑर ट्रॅव्हलिंग इन सी. समुद्रामध्ये जे काही फिरणारे आहेत त्याला रोअर असं म्हणायचं. माय डिअर स्टुडंट्स, द ॲबॉट इन्स्टॉल्ड, आता पोएम काय सांगते? द ॲबॉट म्हणजे तो व्यक्ती इन्स्टॉल्ड द बेल ऑन द इंचकेप रॉक. इंचकेप रॉकवरती तो ती बेल अडकवतो. कशासाठी? ही डीड सो to warn the people about rock at the Scottish coast. त्या ॲबॉटने ती बेल त्या इंचकेप रॉकला बांधलेली आहे. का बांधलेली आहे? तर येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना वॉर्न करण्यासाठी की या ठिकाणी खडक आहे, इंचकेप रॉक आहे, तुम्ही इथे येऊ नका, आणि त्याने ती बांधलेली आहे. येस, अँड धिस रॉक स्टोरी deals with the tying of the bell by abbot of Aberbrothock. ॲबरब्रोथकच्या ॲबॉटनी जी काही बेल त्या ठिकाणी बांधलेली आहे, घंटी बांधलेली आहे, अलॉंग विथ, आता स्टोरी कोणामध्ये बघा, ती बांधलेली घंटी अलॉंग विथ कटिंग द बेल बाय सर राल्फ द रोवर. एकाने ॲबॉटने ती बेल बांधलेली आहे आणि सर राल्फ रोहरने ती बेल कट केलेली आहे. आता त्याचं रिझन काय पहा.
हू बिकेम, आता याचं रिझन जे आहे, आपण दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टी आपण पाहतो की एखादा व्यक्ती पुढे जात असेल तर त्याचं आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला म्हणजे काही लोकांना वाटतं. तशाच पद्धतीनं या ठिकाणी ॲबॉटने चांगलं काम केलेलं आहे, पण त्याची स्तुती सगळीकडे होत असताना काही लोकांना ते वाईट वाटू शकतं. आता परत बघा, हू बिकेम द व्हिक्टीम, तो सर राल्फ जो आहे तो बिकेम द व्हिक्टीम ऑफ हिज ओन इव्हिल डीड, त्याच्याच वाईट कृत्याचा तो स्वतःच शिकार होतो. माय डिअर स्टुडंट्स, ॲबॉट्स बेल रंग ड्युरिंग द स्टॉर्म्स, कधी वादळ आल्यानंतर, अँड रेज अन अलर्ट फॉर द पासिंग शिप्स, एक अलर्ट व्हायचं. सो द सेलर्स किंवा सीमेन कुड न्यू वेअर द रॉक इज, ते वॉर्निंग बेल झाल्यानंतर लक्षात यायचं की ते वॉर्निंग बेल कुठं आहे. अँड कुड अवॉइड द डेंजर ऑफ शिप व्रेक ऑर अन ॲक्सिडेंट, ते तर ॲक्सिडेंटपासून ते वाचायचे सगळेजण. आता पुढे बघा पोएममध्ये, या ठिकाणी पुन्हा आहे एक, हा ॲबॉट आहे, एक पिक्चर दिलेला आहे आपल्याला, हा ॲबॉट आहे आणि तो ती बेल कट करतो. मग असे आपल्याला या चित्रामध्ये असं पाहता आलं की इथं ती बेल बांधण्यात आलेली आहे, ही बेल ॲबॉटने बांधलेली आहे. आणि पुढच्या पेजवरती या ठिकाणी पहा, ही बेल तो सर राल्फ रोहर कट करतोय. म्हणजे बघा आता, द सेलर्स आर दोज पर्सन, सेलर्स म्हणजे कोण, सेलर्स आर दोज पर्सन्स हू ट्रॅव्हल बाय द सी, दे ब्लेस्ड द ॲबॉट फॉर हिज गुड वर्क, आणि त्यांचा जीव वाचल्यामुळे ते ॲबॉटला ब्लेस करायचे. आणि राल्फ द रोअर वॉज ॲक्च्युली अ सी पायरेट. सी पायरेट हा कोण आहे, सी पायरेट म्हणजे काय, समुद्री लुटेरे वगैरे जे काही असतात त्यातला तो आहे. आणि ही अटॅक्ड अँड रॉब्ड द पॅसेंजर्स इन द शिप. राल्फ द रोअर फेल्ट जिलस ऑन द फेम ऑफ ॲबॉट, त्याला त्या ॲबॉटची प्रसिद्धी, पब्लिसिटीवरती तो जळायचा. अँड ही वॉन्टेड टू टार्निश, म्हणजे त्याची प्रसिद्धी कमी करायचं होतं त्याला, द रेप्युटेशन ऑफ द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक. सो ही सीड द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वॉन्ट टू ब्लेस द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक, त्याने निश्चय केला. आता इथून पुढे जो कोणी येईल तो त्याला ब्लेस करणार नाही. ॲक्च्युली द मरीनर्स, मरीनर्स म्हणजे कोण, नावाडी जे काय आहेत, पीपल आहेत, ब्लेस्ड द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक बिकॉज द ॲबॉट इन्स्टॉल्ड द बेल ऑन इंचकेप रॉक इन अटेम्प्ट टू प्रिव्हेंट, का अडकवलेली होती, इन अटेम्प्ट टू प्रिव्हेंट शिपव्रेक्स अँड दॅट कुड सेव्ह मरीनर्स लाईफ, आणि त्याच्यामुळं मरीनर्सची लाईफ वाचायची. अशा खूप साऱ्या जहाजांचं रक्षण या ठिकाणी त्या बेलनं केलेलं आहे. अँड ऑफकोर्स हिअर राल्फ द रोअर नीडेड टू कट द बेल. आता त्याला जर त्याचा उद्देश साध्य करायचा असेल तर ही नीडेड टू कट द बेल टू फुलफिल हिज डिझायर. कुठली डिझायर आहे त्याची, टू रॉब मेनी शिप्स बाय पुटिंग देम इन अ डेंजर. डिअर स्टुडंट्स, ही प्लान्स, व्यवस्थित आहे का, ही प्लान्स टू कट डाऊन द बेल फ्रॉम इंचकेप रॉक, त्याने प्लान केला. आता ही बेल जी आहे ती आपण कट करायची त्या इंचकेप रॉकवरून. अँड ही कट डाऊन, अँड रिअली ही कट डाऊन द फेमस बेल, बट फायनली ही हिमसेल्फ वॉज द व्हिक्टीम ऑफ दिस डेंजरस रॉक. आता त्यानंच ती बेल कट केली आणि त्याच इव्हिल गोष्टीचा शिकार तो स्वतः झाला. कसा झाला पहा, वन डे हिज शिप मीन्स राल्फ द रोअर शिप वॉज लेफ्ट इन द मिड्स ऑफ स्ट्रॉम. एक वादळ आलं आणि त्या वादळामध्ये याची जी काही शिप आहे ती अडकते. कोणाची, या राल्फ द रोअरची. आणि लॉस्ट द डिरेक्शन, त्याच्यामध्ये त्याची जी काही डायरेक्शन आहे
किनाऱ्याकडे जाण्याची तो ती लॉस्ट करतो, म्हणजे हरवून बसतो. त्याला आता कळत नाही की नक्की आपल्याला कुठं जायचं आहे. अँड क्रस्ट अगेन्स्ट द रॉक, आणि डायरेक्शन चुकल्यामुळं, रस्ता चुकल्यामुळं आणि तिथं बेल नसल्यामुळं याचं जहाज त्या इंचकेप रॉकला धडकतं आणि ॲक्सिडेंट होतो. Thus, Ralph the rower was punished for his sinful act. म्हणजेच त्यानं इतर जहाज आपल्याला लुटता येतील, त्यांना डेंजरमध्ये टाकता येईल आणि संपत्ती गोळा करून आपल्याला श्रीमंत होता येईल, हा उद्देश, वाईट उद्देश ठेवून त्यानं ते कृत्य केलं. जी बेल खूप साऱ्या लोकांसाठी वरदान ठरत होती, तीच बेल या राल्फ द रोवरने कट केली आणि त्याच्या त्या वाईट कृत्याचा अनुभव, त्याची पनिशमेंट त्याला मिळाली. ही हॅड टू पे फॉर हिज बॅड डीड्स. इव्हिल ॲटिट्यूड होतं राल्फचं, अँड ही मस्ट ट्राय इन द सेम वे दॅट ही प्लॅन्ड फॉर अदर सेलर्स टू डिस्ट्रॉय. आता राल्फ हर्ड द डेविल. शेवटी बघा, तो खाली तळाला जात असताना राल्फ हर्ड, शेवटचा जो स्टांजा आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे, हर्ड द डेविल टोलिंग, रिंगिंग द बेल्स टू मार्क हिज डेथ. आता या ठिकाणी एक डेव्हिल आहे आणि तो याचा मृत्यू निश्चित करण्यासाठी तो खाली ज्या वेळेला जातोय, घंटीचा आवाज त्याला येतोय. म्हणजे आयुष्यात जगत असताना तुम्ही ज्या पद्धतीनं जगणार आहात, तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांना ट्रीट करणार आहात, त्याच पद्धतीनं तुम्हाला अनुभव हा येत राहिला आहे. आता बघा मुलांनो, धिस बॅलड इज पॉप्युलर फॉर इट्स सिम्पल फॉर्म अँड डायडॅक्टिक सब्जेक्ट मॅटर. डायडॅक्टिक, उपदेशात्मक. स्टुडंट्स, सर राल्फ पे द अल्टिमेट प्राइस फॉर हिज स्पाइटफुल ॲक्ट. खुन्सी. His ship crashed into the Inchcape Rock with a severing shock, sinking the ship and drowning Sir Ralph into the ocean. The wicked are justly punished for their evil deeds. Sir Ralph's evil deeds reminds us. Listen carefully. Sir Ralph's evil deeds reminds us the poetic justice. एक पोएटिक जस्टिस कन्सेप्ट आहे, लिटररी टर्म आहे. ती काय असते पहा. दॅट इज वेन अ पर्सन रिसिव्ज अ फॅटिश पनिशमेंट फॉर हिज क्राईम. म्हणजे एखादा गुन्हा केल्यानंतर जी काही फॅटिश पनिशमेंट मिळते त्याला पोएटिक जस्टिस असं म्हटलं जातं. साध्या शब्दात सांगतो आहे का, व्हॉट यू डू नॉट वॉन्ट टू डन टू युअर सेल्फ डू नॉट डू टू अदर्स. म्हणजे इतरांना, स्वतःला जर इजा होऊ नये असं वाटत असेल तर इतरांना सुद्धा तुम्ही इजा, दुःख देऊ नका. स्टुडंट्स, पोएटिक जस्टिस इज अ लिटररी डिव्हाइस. ती एक लिटररी टर्म आहे. इन विच अल्टिमेटली व्हर्च्यू इज रिवॉर्डेड अँड वाईस इज पनिश्ड. द फॅक्ट ऑफ एक्सपिरियन्सिंग. बघा, द फॅक्ट ऑफ एक्सपिरियन्सिंग, कुठला एक्सपिरियन्सिंग, अ फेटिश और डिझर्वड पनिशमेंट फॉर वन्स रॉंग ॲक्ट इज कॉल्ड ॲज अ पोएटिक जस्टिस. म्हणजे आपण एखादं चुकीचं कृत्य केलेलं असेल, गुन्हा केलेला असेल आणि त्याची पनिशमेंट आपल्याला डिझर्व करतो. आपण गुन्हा केल्यानंतर शिक्षा मिळणे हे दखलपात्र आहे. आपल्याला तसा गुन्हा केल्यानंतर शिक्षा मिळणं हे योग्यच आहे. This we find here. आणि हेच आपल्याला इथं पाहायला मिळतं. स्टुडंट्स, हिअर द पोएट रॉबर्ट साऊदी डिलिव्हर सम मॅसेज थ्रू हिज पोएम अँड दॅट इज, मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, ही पोएम ही डायडॅक्टिक आहे, हा पोवाड आहे, हे बॅलड आहे. याचा अर्थ काय की यामधून आपल्याला नक्कीच एक मॅसेज मिळतो. कुठला मॅसेज आहे पहा. ॲज यू सो शॅल यू रीप. तुम्ही जसं पेराल तसंच ते उगवेल. किंवा वन शुड नॉट विलिंगली कॉज हार्म टू अदर्स. जाणीवपूर्वक एखाद्याला त्रास तुम्ही करू नका, आणि जर तुम्ही केला, इफ दे डू दे वुड बी पनिश्ड इन द एंड. म्हणजे तुम्हाला सगळ्यात शेवटी
त्याची पनिशमेंट मिळणारच. द मॉरल ऑफ द पोएम इज, या पोएमचं मॉरल काय आहे पहा. ही हू डिग्स अ पिट फॉर अदर्स फॉल्स इन टू इट. जर दुसऱ्यासाठी तुम्ही दुसरा पडावा म्हणून एखादा खड्डा खोदत असाल तर त्या खड्ड्यामध्ये तुम्ही निश्चितच पडाल. हिअर वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ डायडॅक्टिक पोएम. व्हॅल्यू ऑफ डायडॅक्टिक पोएम, उपदेशात्मक पोएम जे आहेत त्याची व्हॅल्यू काय इथं कळते आपल्याला. अँड द मॉरल ऑफ द पोएम इज रिव्हिल्ड थ्रू द पोएटिक जस्टिस. अँड द मॉरल ऑफ द पोएम इज द एक्सप्लेनेशन ऑफ कर्मा. आपलं जे काही कर्म आहे त्याचं एक्सप्लेनेशन या पोएममधून आपल्याला सांगितलेलं आहे. इफ यू डू इविल देन यू विल बी गेट इविल, usually directly or indirectly from your sinister work. And the theme of the poem is crime and punishment. The theme of the poem is crime and punishment. So, my dear students, please read the poem now. This is a rhythmical poem consists of 17 quatrains written in a rhyming couplet. Beautifully description. The poem's description is very beautiful of the story is portrayed in this ballad. Please write to me if you have problem to understand. Have a nice time.